आहे लातूरमधून। लातूरमध्ये मोठेगाव शिवारामध्ये पाण्याअभावी पेरू आणि सीताफळाची बाग करपली आहे। येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर आणखी नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय। दरम्यान याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप भोसले यांनी। पाहूयात। लातूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात दिवसेंदिवस भीषण पाणी टंचाईचं संकट उभं टाकतंय। मी सध्या लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर तालुक्यातील मोठेगाव शिवारात आहे। आपण जर बघितलं तर जवळपास 1 एकरची सीताफळाची बाग शेतकऱ्याची पाण्याअभावी आणि छाटणीच्या वेळेअभावी लवकर शेतकऱ्याला छाटणी करावं लागली। आपण जर बघितलं तर हे अशा प्रकारचं चित्र आहे। लातूर जिल्ह्यातल्या अनेक गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। मी सध्या मोठेगाव शिवारात आहे। एकूणच जर पाहिलं तर हे सध्याचं लातूर जिल्ह्यातल्या मोठेगाव शिवारातलं चित्र आहे। जर पाऊस नाही लवकर झाला तर शेतकऱ्याला सीताफळाची बाग आणि पेरूची बाग मोडून टाकावं लागेल, अशा प्रकारचं चित्र दिसतंय। संदीप भोसले, सामटी। तर आपण ही महत्त्वाची दृश्य पाहतोय आता। शहापुरातली ही दृश्य आहेत। शहापुरामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। दिवसभरात आणि रात्री सुद्धा महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय। विहिरीवर पाण्यासाठी झुंबड उडालेली आहे आणि यामुळे आदिवासी गाव पाड्यातील महिलांना 5 किलोमीटर पायपीट करावी लागते। तर तिकडे विदर्भाचं नंदनवन असलेल्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा शहरातही पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे। चिखलदरा शहराला पाणी पुरवठा करणारे शक्कर तलाव आणि काला पाणी हे दोन्ही तलाव सध्या पूर्णपणे आटलेले आहेत। ही भीषण दृश्य आपण पाहतोय। दोन्ही तलावांमध्ये जराही पाणी नाहीये आणि त्यामुळे आता सध्या चिखलदरा शहराला आंबझरी इथून पाणी पुरवठा केला जातोय।